श्री शिवलीलामृत अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरुनाथांना आणि भगवान श्री सांब सदाशिवास नमस्कार असो। श्रीधर कवी म्हणतात की, हे भस्मासुराचा नाश करणाऱ्या देवा, हे भाललोचना, हे भार्गव वरदा, तू भक्तवत्सल आहेस, तू भेदा देत आहेस, तू सर्व भूतगणांचा अधिपती आहेस, तू भवानीचा वर, भक्तांचा तारक, सर्व भूतमात्रांचा पालक आहेस, तू भक्तांचे रक्षण करणारा, त्याची भवभय भीती दूर करणारा आहेस, तू त्रितापांचे, नाना दोषांचे, महापातकांचे निवारण करणारा आहेस, तू त्रिभुवनाचा जनक, त्र्यंबक, वेदरक्षिता आणि असुरांचा संहार करणारा असा आहेस। हे सदाशिवा, तुझ्या कृपेनेच 13व्या अध्यायापर्यंतचे हे शिवलीलामृत कथन करून झाले आहे। आता या ग्रंथाचा हा 14वा म्हणजे कळस अध्याय आहे। 13व्या अध्यायात आपण शिवपार्वतीचा विवाह, कार्तिकीयाचा जन्म हा कथाभाग ऐकला। आता सूत पुढे कोणता भाग निवेदन करतात ते ऐकूया। सूत एकदा श्रोत्यांच्या समोर मागील कथाभागांचा धावता आढावा घेतात। ते या अध्यायात श्री गणेश आणि कार्तिकेय हे दोघे लहान असतानाचा काही कथाभाग सांगतात। ते सांगतात की माता पार्वती ही गणेश आणि षडानन या दोघांनाही मोठ्या प्रेमाने खेळवीत असे। जेव्हा माता पार्वती ही बाल गणेशास स्तनपान देत असे, तेव्हा तो त्याच्या सोंडीने दूध पित असे। तो काय करायचा? आईच्या पाठीवर प्रेमाने सोंड फिरवायचा, दूध आपल्या सोंडेत साठवून ठेवायचा आणि तो कार्तिकेयास म्हणायचा, घे हे दूध पी, अरे हे अमृत आहे, ते ब्रह्मादिकांनाही मिळत नाही। त्यावर कुमार त्यास म्हणायचा, जा, मी नाही तुझे उष्टी दूध पिणार। आपल्या मातेकडे त्याची तक्रार करीत षडानन म्हणायचा, आई, हा लांब नाक्या बघ, मला त्याचे उष्टी दूध पी म्हणतो, तू त्याला काहीतरी सांग, का मीच याची ही लांब सोंड धरून यास खाली पाडू? आई, ह्याचे हे असे नाक इतके लांब कसे ग? तू हे असे का केलेस? चंद्र, सूर्य, इंद्र ह्यांच्यासारखे देव बघ, ते किती सुंदर, आणि हा कसला असा मोठ्या कानाचा आणि लांब नाकाचा, आणि त्याचा एकच दात बघ कसा बाहेर आलेला आहे। तू या अशा विचित्र पोराला असा कसा जन्म दिलास? हे ऐकताच भगवान शंकरांना मोठी हसू येत असे। तेव्हा भवानी पण हसत असे। एकदा स्कंद मातेस म्हणाला, आई, याला खाली ठेव आणि मला दूध दे। तेव्हा मातेने गणेशास खाली बसवले। तिने षडाननास मांडीवर घेतले आणि ती त्यास दूध पाजू लागली। तेव्हा त्याची इतर 5 मुखे रडू लागली। ते पाहून गजानन पोट धरून हसू लागला। तो म्हणाला, माते, अगं, असा कसा तुझा मुलगा? हाका मारून आक्रोश करणारा, एक स्तन तर तू त्याच्या एका मुखात दिलास, आता आणखी 5 स्तन तू कुठून आणशील? हे ऐकून शंकर हसून म्हणाले, हा गजानन काय म्हणतो ते ऐकलं का? तू या अशा मुलाला कसा काय जन्म दिलास? त्यावर भवानी हसून म्हणाली, अहो, त्यात नवल ते काय? तुम्ही पंचमुखी तर हा मुलगा षडमुखी। हे ऐकून भगवान हसत आणि आपल्या त्या दोन्ही पुत्रांना पाहून सुखावीत असत। या प्रकारे दोघेही कधी कधी मजेत खेळत, कधी ते एकमेकांची चेष्टा मस्करी करत, तर कधी चिडवा चिडवी, पण त्यांचे एकमेकावर मात्र खूप प्रेम होते। एकदा पार्वती गणेशाचे रडणे ऐकून धावत बाहेर आली आणि तिने त्यास उचलून कडेवर घेतले। ती त्यास विचारू लागली, बाळा गणेशा, काय झाले? तू का रडत होतास? त्यावर तो तक्रार करीत म्हणाला, आई, या स्कंदाने माझे कान धरले आणि तो मला विचारू लागला की तुझे हे कान असे सुपासारखे मोठे आणि डोळे मात्र असे बारीक का? तेव्हा आई हसायची आणि ती रागावून स्कंदास विचारायची की तू गणेशास असे का बोललास? त्यावर स्कंद आपल्या हाताचे बोट उंचावून म्हणायचा, आई, हा पण काही कमी नाही, ह्याने माझे 12 डोळे मोजले। त्यावर पार्वती गणेशासही म्हणायची, गणेशा, तुझे पण हे वागणे बरोबर नाही, तू त्याचे डोळे का बरं मोजलेस? त्यावर गणेश म्हणायचा, आई, आधी तू त्याचा अपराध काय ते ऐक तर, अन हा स्कंद माझी सोंड बोटे घालून मोजतो, हे चूक नाही का? तू त्याला चांगलेच मारायला हवेस। त्यावर कार्तिकेय म्हणायचा की आई, याने माझे हात मोजले। तेव्हा पुन्हा गणेश आपल्या मातेस म्हणाला, माते, याचा जर आणखी एक अपराध मी तुला सांगितला तर नक्कीच तू याला चांगला चोप देशील। तेव्हा आता गणेश काय सांगणार
हे शिवपार्वती सावध होऊन ऐकू लागले. गणेश म्हणाला, पिताजी, माताजी, हा जे काही मला म्हणाला ते मला सहन होणारे नाही. हा मला असे म्हणाला की तू खूप मोदक खाल्ले आहेस म्हणून तुझे पोट इतके मोठे आणि गोल गरगरीत झाले आहे. हे ऐकताच त्या मृडालीने आपल्या दोन्ही बालकांना मोठ्या प्रेमाने जवळ घेतले, त्यांना प्रिय असणारी वस्तू दिली आणि त्यांची तिने गोड शब्दात समजूत काढली. असो, एकदा असे घडले की भगवान शंकर हे आसनावर विराजमान असताना त्यांच्याकडे पाहता पाहता पार्वती अचानक हसू लागली. तेव्हा शंकराने तिला हसण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, अहो, आज मी एक नवल पाहिले. ते काय हे सांगत तिने सांगितले की मला तुमच्या जटाभारात एका स्त्रीचा चेहरा दिसतोय. खरंच तुमची करणी अद्भुत बरं. ती देवाधिकांनाच काय, पण प्रत्यक्ष ब्रह्मदेव इंद्र यांनाही कळायची नाही. तेव्हा कैलासपती म्हणाले, हे गजगामिनी, हे सिंहकटे, हे हरिनाक्षी, अगं मी तर डोक्यावर जल धारण केले आहे. त्यावर चतुर अंबा त्यांना म्हणाली, भगवान, पण मला तर तिथे एका स्त्रीची मूग दिसती आहे, हे कसे? त्यावर भगवान शंकर म्हणाले, प्रिये, ते कोणा स्त्रीचे मुखकमळ नाही, तर डोक्यावरच्या जलातले ती खरोखरच एक कमळ असेल. तेव्हा पार्वती म्हणाली, देवा, पण मला तर त्या स्त्रीचे केस चांगले काळेभोर दिसत आहेत. त्या तिच्या शंकेचे निरसन करताना भगवान म्हणाले, अगं त्या कमळावर भुंगा सुगंध लुटण्यासाठी बसला असेल. तू उगाच नाही त्या शंका घेऊ नकोस. तेव्हा ती अंबाभवानी म्हणू लागली की तसे जर असेल तर मग त्या कमळाला भोळ्या कशा, डोळे कसे, नासिका कशी, ओठ कसे? तेव्हा शिवानेही त्या भुवया नाहीत, तर ते कमळाभोवतालचे पाणी आहे. तुझी नजर तरळली तर नाही ना? तेव्हा ती सौंदर्यवती शिवसुंदरी म्हणाली, पण मग त्या कमळाला कानापर्यंत लांब नेत्र कसे असतील? त्यावर तो मदनांतक म्हणाला, देवी, ते पाण्यातले मासे आहेत, हंस आहेत, हवं तर तो पुन्हा नीट निरखून पहा. तेव्हा काहीशी हसत ती अनंत गुणाची स्वामिनी म्हणाली, नाथ, त्या तुमच्या कमळाला कमंडलू सारखी स्तनांची जोडी कशी काय आहे? त्या तिच्या शंकेचे निराकरण करताना त्रिशूलपाणी म्हणाले, हे भवानी, अगं तू नीट निरखून बघ, तुला दिसतात ते तिचे 2 स्तन नाहीत. अगं ती गंगेच्या काठावर बसलेली गोजीरवाली चक्रवाकी आहेत. तेव्हा ती म्हणाली, वा देवा, तुम्ही खूप काही माहिती पुरवली बरं. एकाचे वर्णन करताना तुम्ही अनेकांचे दर्शन घडविलेत. बरं, तुमच्यापुढे बोलायचे तरी काय? त्यापेक्षा आपलं मौन धरलेलं चांगलं, कारण तुम्ही जे म्हणता ते असत्यही म्हणता येत नाही. मग शिव आणि पार्वती हे दोघी सारीपाट मांडून खेळू लागले. ज्यांच्या खेळी ऐकून भक्त चकित होतात, त्या खेळाचे वर्णन ऐकणारे जगी श्रेष्ठ ठरतात. ते दोघे त्या सारीपाटाचा खेळ खेळत असताना अचानक तिथे नारदांची स्वारी आली आणि ते शिवस्तुती गाऊ लागले. नारदांनी थोडा वेळ तिथे उभे राहून तो शिवपार्वतीचा खेळ पाहिला आणि ते म्हणाले, हे काय, खेळात कसली तरी बोली लागल्याशिवाय त्या खेळाला रंगत येत नाही. नारदांची ते बोलणी ऐकले आणि मग शिव पार्वती हे पण लावून तो सारीपाटाचा खेळ खेळू लागले. जो जिंकेल त्याला दुसऱ्याने आपली वस्तू द्यायची असे निश्चित झाले. खेळ पुढे सुरू झाला. भवानीने पहिलाच डाव जिंकला. तेव्हा तिने शिवाचे व्याघ्रांबर काढून घेतले. ते पाहून नारदांना हसू आले. दुसरा डाव झाला, तोही भवानीने जिंकला आणि तिने यावेळी शिवांकडून त्यांचे गजचर्म आणि 10 आयुधेही काढून घेतले. होता होता असं घडत गेले की खेळलेला प्रत्येक डाव हा भवानी जिंकत गेली आणि तिने शंकराकडून सर्व काही काढून घेतले. शेवटी तर तिने त्यांना अगदी दिगंबर केले. पुढच्या डावात तिने त्यांच्याकडून त्यांचे वाहन जो नंदी तो पण काढून घेतला. तेव्हा नारदांना हसू अनिवार्य झाले. ते म्हणाले, अहो देवादी देवा, काय हे, एका स्त्रीने तुमचे सर्वस्व जिंकावे? अहो कुठे गेला तुमचा महिमा? ही सर्व सृष्टी तुझ्या मायाधीन ना? तू निर्गुण, निराकार, श्रेष्ठ असे परब्रह्म ना? अरे हे सर्व चराचर हे मायाधीन आहे, हे खरे, पण हिने तुला सगुण रूप दिले, तुला व्यक्तरूपात हिने आणले. नाहीतर तू काय अव्यक्त की? नाहीतर मग तुला कोण विचारते? हे महादेवा, तू आता पूर्णपणे या मायेच्या अधीन झाला आहेस. तुला हिने पूर्ण नागविले आहे. आता तू तुझ्या भक्तांना तरी कसे तोंड दाखविणार? नारदांचे हे बोलणे ऐकले आणि भोलेनाथांना मोठा क्रोध आला.
ते रागाच्या भरात रुसून दूर वनात निघून गेले. हे असे कळ लावण्याचे कार्य अगदी चोख करून नारद निघून गेले. आपण एका स्त्रीकडून पराभूत झालो या गोष्टीचा शिवशंकरांना मोठा विषाद वाटला. ते तिथून दूर दूर निरंजन वनात निघून गेले. त्यांचा शोध घेऊनही ते कोणा सापडेनात. योग्यांनी ध्यान लावून पाहिले तर ज्याला आदी अंत नाही तो शिव कोणासही कोठेही सापडेना. कारण त्याला जातकुळच नाही ना. अहो, जो नामरूप गुणातीत आहे, जो गोत्र वर्ण आश्रमाच्याही पलीकडला आहे, जो चारी वेदांच्याही पलीकडचा आहे, तो शिव कोणासाने शोधून तरी कसा व कुठे सापडणार. असो तरीही पार्वती आपल्या सख्यांना घेऊन शंकराचा शोध घेण्यासाठी गिरीकंदरात फिरू लागली. तिने अनेक गुहा, मठ, कडेकपारी शोधल्या. ती त्यांचा शोध घेऊन फार थकून गेली. शिवाच्या शोधात तिने तीर्थक्षेत्री पाहिले. अनेकांकडे कोणी शिवास कुठे पाहिले का म्हणून चौकशी केली. अष्टांग योग्यांनाही शिवाचा ध्यान लावून शोध घेण्यास सांगितला. पंचाग्नी साधन, धूम्रपान उपासक, जपी तपी, नग्न आणि मौनधारी साऱ्या कधी उघड्या डोळ्यांनी तर कधी डोळे मिटून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आकाशाकडे डोळे लावले होते. कोणी अखंड एकाच पायावर उभे होते, कुणी केवळ वायू भक्षण करीत होते. पण त्या कुणासही विचारून त्यांना काही भगवान शिव कुठे आहे ते सांगता येत नव्हते. यज्ञयागाची आणि बलिसमर्पणाच्या उपाधीत अडकलेल्यांना त्यांच्या डोळ्यात यज्ञाचा धूर गेल्याने शिवाचा ठाव ठिकाणा दिसत नव्हता. कोणी 14 विद्या आणि 64 कला याचा टेंभा मिरवत होते, तर काही जण तर्कवितर्काचा वाद घालीत होते. कोणी पोथ्यापुराणी सांगत होते, कोणी स्वानंदात नाचत होते, कोणी इतरास उपदेशामृत पाजत होते. पण तो शिव कुठे आहे हे कोणासच सांगता येत नव्हते. कोणी कुश, माती आणि पाणी यांची नासाडी करीत होते, तर काही जण आम्हीच पावन म्हणून मिरवीत. पण त्यांनाही शिव सापडत नव्हता. त्याचा कोणासच ठाव ठिकाणा लागत नव्हता. जिथे ती आदिशक्ती साक्षात भवानीही प्रयत्न करून तिलाच जर तिचा देव सापडत नव्हता, तर इतरांना पार तो काय लागणार. तिकडे तर स्वतः लक्ष्मीचा पती नारायण हा सुद्धा ध्यान लावून शिव शोध घेत होता. तर ब्रह्मदेव इंद्रही रात्रंदिवस त्या शिव शोधाच्या कामात होते. ऋग्वेद कर्माची, यजुर्वेद ज्ञानाची, अर्थवेद उपासनेच्या मार्गाची स्थापना करतात. सामवेद हा गायन करतो. न्यायाची शास्त्री गहन भेदाची उकल करताना सांगतात की तो परमात्मा हा समर्थ आहे, जीव हा लहान आहे, असमर्थ आहे, म्हणून त्यास ईश्वराचा ठाव ठिकाणा लागत नाही. मीमांसक हे कर्ममार्गाचा पुरस्कार करतात. सांख्यशास्त्रवादी पुरुष प्रकृती हा भाग मांडतात. पातंजली योग मार्गाचे प्रतिपादन करतात. व्याकरण हे शब्दांची विविध रूपे सांगतात. या सर्वांचे निराकरण करून खाली जे निव्वळ शिल्लक उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. तो स्वानंद सुख देणारा शिव हा वेदा शास्त्रांनाही अनाकलनीय असा आहे. असो, अशा त्या दुरावलेल्या आपल्या पती परमेश्वरासाठी अंबिका रानवणी आर्त हाका मारीत फिरू लागली. हे प्राणनाथ, तुम्ही कुठे आहात? मी तुम्हा शरण आले आहे, असे ती म्हणत होती. ज्याप्रमाणे सर्व तत्वे शोधून पाहिल्यावर अखेरीस आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे सर्वत्र शोध घेतल्यावर सती पार्वतीस तिचे प्राणनाथ हे शेवटी हिमालयाच्या परिसरात सापडले. त्या आपल्याच समाधी सौख्यात मग्न होते. त्यांनी आपले डोळे झाकून घेतले होते. त्यांना पाहून देवी पार्वती मनातल्या मनात म्हणाली, अच्छा, म्हणजे यांनी इथे सासूरवाडीस येऊन मुक्काम केलेला दिसतोय. तेव्हा एकदा अपर्णेने असाही विचार केला की मी या रूपात त्यांच्या समोर जाणे इष्ट ठरेल का तो परत मला पाहून रागवेल. मग तिने काहीसा मनाशी विचार केला आणि तिने एका सुंदर अशा भिल्लिनीचे रूप धारण केले आणि ती विष्णूची बहीण त्यांच्या पुढे जाण्यास निघाली. जिने स्वसामर्थ्याने अनंत ब्रह्मांडाच्या माला सहज गुंफल्या आहे, ती त्रिभुवन सुंदरी त्या ध्यानस्थ शिवासमोर त्या रूपात गेली आणि तिने अद्भुत नृत्यगायन करून त्यास मोहित केले. त्यावेळी तिचे ते नृत्य पाहण्यासाठी आकाशात अष्टनायिका गोळा झाल्या. तर तिचे गायन ऐकून गणगंधर्वही तटस्थ झाले होते. पार्वतीचा तो नृत्य आविष्कार पाहून वनातले प्राणी वैरभाव विसरले. कोणी तर अन्नपाणीही घ्यायचे विसरले. नद्यांचे प्रवाह बदलले. पक्षी देह भान विसरले. वारा निश्चल झाला. चंद्ररूपी हरिण मोहित झाले. पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर डोलू लागली. तिच्या अंगीचा दिव्य श्वास घेण्यासाठी देव भुंगे होऊन तिथे गुंजारव करू लागले.
तिने नृत्य करताना अनेक मोहक हावभाव केले. चंद्र सूर्याची किरणे त्यांचे स्वभाव विसरून तिच्या कानीची कर्णफुले झाले. देवस्त्रिया म्हणू लागल्या की हिच्या रूपावरून काय बरं वाळून टाकावे. त्या आदिजननीचे रूप ते काय सांगायचे. ते देवदेवता आणि ब्रह्मदेवासही आकळत नव्हते. तिच्या दंतपंक्तीच्या प्रकाशाने खड्डेही हिऱ्यासारखे चमकत होते. तिच्या अंगीच्या सुवासाने सारा आसमंत सुगंधित झालं होतं. तिच्या पायाचे ठसे उमटणाऱ्या जागी कमळे उगत होती. वसंत ऋतू तिच्या भोवती प्रदक्षिणा घालीत होता. असंख्य विजांचे तेज एकवटावे असे तिचे सौंदर्य असल्याने त्याच्या तेजाने शिवानेही आपले नेत्र उघडले आणि एकवार तिच्याकडे पाहिले. तेव्हा तिच्या पायातील पैंजणांची रुंझुन, तिच्या कमरेच्या पट्ट्यातील घंटांचा मंजूळ स्वर, काकणांची किणकिण आणि तिच्या नृत्य आविष्कार सर्वच अलौकिक असे होते. तिच्या नेत्रकटाक्षाने शिवाच्या मनरूपी हरिणास घायाळ केले. ते समाधीतून खाली आले. त्या आदिशक्तीची करणी सर्वांनाच अनाकलनीय अशीच होती. तिचे ते दिव्य रूप सौंदर्य पाहून शिवाचे चित्त विचलित झाले. त्यास आपल्या वैराग्याचा तपाचा विसर पडला आणि तो मोहित होऊन तिची विचारपूस करू लागला. त्याने तिला विचारले, हे सुंदरी, तू कोण आहेस? तू कोठून आलीस? तुझ्या रूपसौंदर्याने मी वेडा झालो आहे. तू माझे मन शांत कर. तुझा मुखचंद्रमा पाहून माझे नेत्रचकोर वेडे झाले आहेत. मी तुझ्यावर मोहित झालो आहे. तू माझा स्वीकार कर. मी तुझ्या अधीन झालो आहे. त्यावरती भिल्लीन त्यास म्हणाली, अरे सदाशिवा, पण तुला ती उमेसारखी सुंदर पत्नी असताना तू हा असा सर्वसंग परित्याग करून इकडे वनात येऊन तप काय करीत बसला आहेस? अरे मी तर परस्त्री आहे. मला आपलेसे करून तू माझ्याशी कामक्रीडा कशी काय करू शकतोस? अरे ज्याने आपले काम क्रोध जिंकले नाही तो कसला योगी, तो कसला तपस्वी? त्यावर भगवान शिव तिला म्हणाले, हे प्रिये, अगं मी त्या माझ्या पत्नीवर रागावून इकडे आलो आहे. आता मी कधीच तिचे तोंडही पाहणार नाही. तिचे स्वप्नात सुद्धा नावही घेणार नाही. त्यावर ती भिल्लीन थोडीशी पुढे होत म्हणाली, अरे पण माझा पती फार रागीट आहे. त्याला जर आपल्या या खेळाचा जरी सुगावा लागला तर तो सारे त्रिभुवनच जाळून भस्म करेल. तेव्हा तो विश्वनाथ तिला म्हणाला, अगं प्रिये, तुला काय सांगू, माझी ती पत्नी फार कठोर होती. तिने माझे सांगणे ऐकले नाही. तिने रागाच्या भरात पित्याच्या घरच्या यज्ञकुंडात उडी घेतली. असली ती रागीट आणि अविचारी आहे. पुढे ती हिमालयाच्या पोटी जन्मास गेली. त्यावेळी मी पुन्हा तिच्याशी विवाह केला, पण ती अत्यंत कपटी आहे. फार फार वाईट आहे. त्यावर ती भिल्लीन शिवास म्हणाली, मी असे ऐकले आहे की तू पण काही कमी कपटी नाहीस. तू सुद्धा तुझ्या डोक्यावर एक स्त्री बसून ठेवली आहेस. आमची भवानी बिचारी भोळी आहे. अरे दुर्गेसारखी तुला सुंदर प्रिय अशी पत्नी घरी असताना इकडे माझ्यासारख्या परनारीची तू का अपेक्षा धरतो आहेस? तेव्हा कैलासनाथ म्हणाले, अगं ती काही सामान्य नाही. तीच सारी उलथापालथ घडवून आणते. तिनेच शुभ निशुंभ दैत्यांचा वध केला आहे. हे बघ, ती जरी आता आपणहून माझ्याकडे धावत जरी आली, माझे कितीही मनधरणी करू लागली, तरी मी काही तिच्याबरोबर परत घरी जाणार नाही. मी तिच्याशी एका शब्दाने बोलणारही नाही. तू असे कर, तूच माझ्याशी विवाह कर. तू मला जिकडे नेशील तिथे मी आनंदाने तुझ्या सोबत येईन. मी तुझ्यात फार गुंतलो आहे. तेव्हा गौरी श्वास म्हणाले, अरे तू तर तिच्याशी 2 वेळा विवाह केलास आणि तू तिला सोडून दिलेस. मग माझं तर काय? मी नवखी परकी. तू मला केव्हा सोडून देशील त्याचा काय नेम? त्यानंतर ती भिल्लीन जेव्हा पुन्हा नृत्य करू लागली तेव्हा तिला प्रेमालिंगन देण्यासाठी प्रभू जागेवरून उठले. तेव्हा त्यांच्याकडे पाठ फिरून अंबा निघाली. तेव्हा शिव म्हणाले, प्रिये, मागे फिर, मला तुझा मुखचंद्रमा दाखव. तुला माझी शपथ आहे. ही सुंदरी, तू माझ्या गळ्यात वरमाला घाल. मी तुला कधीही टाकून जाणार नाही. अशी शिवाने म्हणताच ती त्यांना म्हणाली, बरं, तर तू माझ्या घरी चल, मग मी तुझी पत्नी होईन. तेव्हा अवश्य असे म्हणून सदाशिव तिच्या मागोमाग निघाले. तेव्हा तिने त्यांना झुलवत झुलवत कैलासास आणले. त्यांना एका आसनावर बसून त्यांची पूजा केली. त्यांच्या गळ्यात मोठ्या भक्तिभावाने माळ घातली. त्यावेळी जगदंबेने तिचे खरे स्वरूप प्रकट केले आणि ती पार्वतीच्या रूपाने त्यांच्या समोर उभी राहिली. तेव्हा विस्मित झालेले प्रभू हे त्या आदिमायेकडे आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिले.
तेव्हा तिचे मोठे कौतुक करीत शिवभवानीच म्हणाले, खरंच तू धन्य आहेस. अखेर तूच मला समजावून परत आणलेस. यानंतर सूत शौनकादिक ऋषींना आणखीन एक अद्भुत अशी कथा निवेदन करतात. ती अशी की एकदा नारद मुनी हे वीणावादन करीत करीत आणि हरिनामाचा गजर करीत भगवान शिवाकडे आले आणि त्यांची स्तुती करत म्हणाले, हे महादेवा, तू आणि तुझ्यापेक्षाही तुझे भक्त हे फार श्रेष्ठ आहेत. पण तो कांतीनगरीचा श्रेयाळ राजा हा खरोखरच अतिश्रेष्ठ असा भक्तराज आहे. तो उदार, सुशील आहे. त्याची कीर्ती सर्वत्र दुमदुमती आहे. देवा, गेल्या 10 वर्षापासून तो आपल्या नगरीत अन्नसत्रच चालवित आहे. त्याच्याकडे येणाऱ्या अतिथीची तो इच्छापूर्ती करतो, पवित्र दाने देतो. तो अतिथीने भोजन समयी कोणताही पदार्थ मागितला तरी हरप्रयत्नाने तो त्यास देऊन त्याचे मन संतुष्ट करतो. प्रभू, तो तुमचा भक्त आहे. नारदाने ही अशी श्रेयाळ राजाची स्तुती करताच भगवान शिव हे त्या राजाकडे एका ओंगळशा अतिथीच्या रूपात आले. तो अतिथी त्या राजाच्या दारी येऊन उभा राहिला. तो अत्यंत कोपिष्ट दिसत होता. त्याची मुद्रा उग्र होती. तो अमंगळ ओंगळ दिसत होता. तो दारी आलेला अतिथी श्रेयाळ राजा आणि राणी चांगुना ह्यांना म्हणाला, मला इच्छा भोजन द्या, नाहीतर मी तुमचे सत्व हरण करीन. तेव्हा त्या दोघांनी त्या अतिथीस आसनावर बसवले, त्यांचे चरण वंदन केले, त्याची भक्तिभावाने पूजा केली आणि ते दोघे हात जोडून त्यांच्या समोर उभे राहिले. स्वामी, आपले कोणत्या इच्छा भोजनाची इच्छा आहे ते सांगा. असे म्हणताच तो म्हणाला, मला नरमासाचे भोजन हवे आहे. पण त्यासाठी तू कोण्या चोरास धरून त्यास मारून मला ते मांस देऊ नकोस. मी ते घेणार नाही. तो माझ्यासाठी कोण्या माणसास विकत घेतलेस तर तेही मला चालणार नाही. मी ते मांस खाणार नाही. तेव्हा विनम्र भावाने हात जोडीत चांगुना पुढे होत म्हणाली, महाराज, तसे असेल तर मी माझे मांस तुम्हास देते. तेव्हा श्रेयाळ राजा पुढे येत म्हणाला, तिचे नको असेल तर मी माझे मांस आपल्याला देतो. तेव्हा तो अतिथी त्यांना म्हणाला, अरे राजा, तसे करून कसे चालेल? तुम्हा दोघांना जर मी खाल्ले तर तुमचे अखंड चालू असलेले हे अन्नसत्र बंद पडणार नाही का? त्यापेक्षा काय असे विचारताच तो अतिथी म्हणाला, तुम्ही असे करा, तुम्ही मला तुमच्या प्रिय बाळाचे, गोजीरवाण्या चिलिया बाळाचे मऊ मांस द्या. अतिथीची ती मागणी ऐकून ते दोघे म्हणाले, अवश्य, तुम्ही त्या चिलियास घेऊन जा. तेव्हा एकदम रागावून तो त्या दोघांना म्हणाला, अरे, तुम्ही मला काय लांडगा, वाघ, अस्वल समजलात का? मी तुमच्या पुत्राचे मांस तसेच कसे खाऊ? त्यापेक्षा तुम्हीच ते शिजवा आणि मला जीव घाला. पुढे तो अतिथी त्यांना असेही म्हणाला की जर तुम्ही पुत्रवियोगाने रडणार असाल तर मी तुमचे सत्वहरण करीन आणि इथून निघून जाईन. तेव्हा चांगुना निश्चयाने उभी राहिली आणि पुत्रास हाक मारीत म्हणू लागली, चिलिया बाळा, इकडे ये. तू कुठे खेळायला गेला आहेस? अरे बाळा, तुझ्यासाठी दारी आलेले अतिथी थांबले आहेत, लवकर ये. असे म्हणून तिने हाक मारताच चिलिया बाळ तिथे धावत आले. त्याने प्रथम त्या अतिथीस वंदन केले आणि मग मातीजवळ उभा राहिला. तेव्हा ती म्हणाली, बाळा, या अतिथीस तुझे मांस अन्नदानाच्या रूपात हवे आहे. तेव्हा बाळ चिलिया म्हणाला, माते, अगं, हे तर फारच उत्तम, कारण मी हा देह कधीच शिव अर्पण केला आहे. जर अतिथी तृप्त झाला तर माझे भगवान शंकरही माझ्यावर संतुष्ट होतील. असे त्याचे बोलणे ऐकताच तिने त्यास प्रेमाने कडेवर घेतले आणि ती पाकगृहात गेली. तिने मोठ्या वात्सल्याने त्याच्या अंगावरून हात फिरवला, त्याचे प्रेमाने चुंबन घेतले, त्यास कवटाळून धरले. तेव्हा तो म्हणाला, आई, मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्मास येईन. तेव्हा चांगुनाने मन कठोर केले आणि चिलियाचे शिरछेदून त्याच्या अंगाचे मांस काढले. आपल्याला तेवढा एकच पती म्हणून तिने त्याचे शिर तेवढे राखले आणि शरीराचा इतर मांसास शिजवून अतिथीस भोजनास बोलाविले. श्री शंकर ते अतींद्रिय असल्याने त्यांना चांगुनाने बाळाचे शिर बाजूस काढून ठेवले आहे ही गोष्ट अंतर्ज्ञानाने समजली. तेव्हा त्या भोजनाचा स्वीकार न करता अतिथी उठून चालला. उभयंतांनी कारण विचारताच, तुम्ही बाळाचे शिर का राखून ठेवलेत? असे अतिथीने विचारले. अतिथी म्हणाला, सर्व शरीरात शिरस्तर मुख्य असते, ते कसे वगळलेत? तेव्हा ते म्हणाले, महाराज, क्षमा असावी,
थांबा, तेही शिजवून घालतो. आपण मनात राग धरू नका, आम्हास क्षमा करा, आमच्या सत्वाचे रक्षण करा. मग अतिथी पुन्हा आसनावर बसला. तो म्हणाला, असे करा, ते शिर बाहेर घेऊन या, ते उखळात घाला आणि माझ्यासमोर कांडण करा. लक्षात ठेवा, ते करीत असताना जर का तुमच्या डोळ्यात एक जरी अश्रू आला किंवा तुमचे मन व्यथित झाले तर मी ते मांस भक्षण करणार नाही. तुमचा पुत्र गेला आहेच, वर सत्वही जाईल. तेव्हा जशी आज्ञा असे म्हणून चांगुनाने ते शिर बाहेर आणले आणि ती निश्चयात्मक भावाने ते शिराचे कांडण करू लागली. इकडे कैलास राणा खरं तर संतुष्ट होत आपल्या भक्तांचे मनोधैर्य सत्व पाहू लागला. सत्वाचे उखळ आणि धैर्याचे मुसळ करून चांगुनेने बाळाचे अतिथीसाठी कांडण केले. तेव्हा तिची परीक्षा पाहत अतिथीने तिला त्या कांडणाबरोबरच एक चांगले गाणे गा अशीही आज्ञा केली. वर तिला असेही बजावले की तू जर दुःखीत झालीस तर भगवान शिव हे तुला अंतरतील. तेव्हा त्या कसोटीच्या क्षणी सुद्धा राजपत्नी चांगुनाने आपले सत्व पणास लावले. तिने माया नदीला निश्चयाचा बांध घातला. तिचा चेहरा पाहून चंद्रही काळवंडला. ती मृगनयना धैर्यवती राणी चांगुनाही सद्गुणांची खाण होती. तिच्या रूपा इतकीच तिच्या धैर्यालाही सीमा नव्हती. ती इकडे गीत म्हणत होती पण मनातून ती म्हणत होती, बाळा, तू माझ्या पोटी जन्म घेऊन मला धन्य केलेस. राजकुमारा, तू सुकुमार गुणवंत, तुझ्यावर हे घाव घालताना माझं मातृत्व दुबळे झाले आहे. तुझ्या वाचून मी भनंग झाले आहे. बाळा, तुझ्यासाठी माझ्या स्तनातून दुधाच्या धारा ओसंडत आहेत. बाळा, जरा थांब, हा अतिथी संतुष्ट होऊन जाऊ दे, मी लगेच माझा देह त्यागून तुझ्याकडे येते. सख्या चिलया, अरे मला मागे टाकून तू एकटाच कैलासात जाऊ नकोस, मी पण तुझ्या सोबत येते, जरा थांब. बाळा, तू मोक्षद्वीपाचा ठेवा घेऊन चालला आहेस, पण थांब ना, मी पण तुझ्या सोबत येते. तू मला असे एकटीला सोडून जाऊ नकोस. बाळा, पाण्या वाचून मासा जगू शकत नाही, तशी तुझ्या वाचून मी कशी जगू? मी लोकांना माझे हे तोंड कसे दाखवू? आज तर मला तुझी आई म्हणून घेताना स्वतःचीच लाज वाटते आहे. बाळा, तू मात्र जन्मसार्थकता साधून कैलासास गेला आहेस. बाळा, अरे सारे त्रिभुवन शोधले तरी तुझ्यासारखा पुत्र लाभणार नाही. असे म्हणत तिने ते शिर काढले, शिजवले आणि ती अतिथीस भोजनास उठवू लागली. तेव्हा तो अतिथी त्यांना म्हणाला, राजे, तुम्ही दोघेही माझ्यासोबत भोजन पंक्तीस बसा. तेव्हा चांगुना आपल्या पतीस म्हणू लागली, हे नाथ, तुम्ही भोजनास बसा, सत्वाचे रक्षण करा, मनात कोणतीही शंका आणू नका, अतिथीला रागून विरमुख जाऊ देऊ नका. महाराज, अहो, ज्याला मी 9 महिने पोटात वाढवला त्याला तुम्हास 12 तासांसाठी पोटात घालणे काही जड आहे का? तेव्हा आता चिंता सोडा आणि भोजनास बसा. शेवटी नाईलाजाने सत्वरक्षणासाठी राजाही पानावर बसला. तेव्हा तो अतिथी चांगुनेस, तू सुद्धा आमच्या सोबतच भोजनास बस असे म्हणाला. शेवटी तर राणी चांगुना ही सुद्धा सत्वरक्षणासाठी काळजावर दगड ठेवून पानावर येऊन बसली. तरी सुद्धा अतिथी म्हणायला लागला की नाही, मला तुमच्या घरी अन्न घेता येणार नाही. त्याचे कारण देत तो म्हणाला, शास्त्र तर असे सांगते की निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये. तेव्हा आता मी तुमच्या घरचे अन्न कसे सेवन करू? कारण आता तुमच्या घरी वंशाचा दिवा नाही, तुम्हास पुत्र नाही. नाकाशिवाय चेहरा, फळाशिवाय वृक्ष, दृष्टीशिवाय नेत्र, अशी तुमची अवस्था आहे. तुमचे घर हे कुलदीपकाशिवाय शून्य आहे. तेव्हा मात्र ती राजा राणी दोघेही अत्यंत दुःखी कष्टी झाले आणि धीर करून म्हणाले, महाराज, एकुलता एक पुत्र जो आम्हास होता तो तुम्ही मागताच आम्ही तुम्हास दिला. आता पुत्रही गेला आणि सत्व जाणार, आता तुम्हीही विरमुख जाणार. तेव्हा गहिवरलेली चांगुना म्हणाली, महाराज, काहो असा आमचा अंत पाहता? जो पुत्र होता तो तुम्हाला अर्पण केला, तरीही तुम्ही आम्हाला निपुत्रिक कसे ठरवता? असे म्हणत ती दुःख वेगाने रडू लागली. आपले सत्व गेले म्हणून शोक करू लागली. अहो, माझे बाळ गेले की हो, असे म्हणून तिने चिलया बाळाच्या नावाने टाहू फोडला. तिच्या लोचनास प्रेमाश्रूंनी धार लागली. ती भगवान शिवास हाक मारून त्यास म्हणू लागली, हे कर्पूर गौरा, आता तूच सांग, आम्ही आमच्या सत्वाचं रक्षण कसं करायचं? तुझ्याशिवाय आम्हास कोण त्राता आहे? आमचा वंश खंडित झाला,
आता मला माझा पुत्र डोळ्यास दिसणार नाही. मी काय करू देवा, मी काय करू? तिचे ते शब्द ऐकले आणि इकडे अतिथीरूपी श्वासही तिची करुणा आली. तोवर ही वार्ता अवघ्या नगरीत पोहोचली आणि दुःखी प्रजानन हे राजपुत्र वियोगाचे दुःख करीत तिथे गोळा झाले. आता तिथे काय घडणार हे पाहण्यासाठी आकाशात देवतांनी दाटी केली. ते त्या दोघांचे कौतुक करू लागले. आता भगवान शिव त्यांना कोणते वरदान देतात याची त्यांना उत्सुकता लागली. तेव्हा काहीशा शांत आणि गंभीर झालेला तो अतिथी चांगुनेच म्हणाला, हे राणी, तुला जे काही प्रिय असेल ते मागून घे. तेव्हा राणी चांगुना त्या अतिथीस म्हणाली, महाराज, एका मातेला त्याच्या पुत्राशिवाय अन्य प्रिय ते काय असणार? तेव्हा अतिथी म्हणाला, होय ना, मग तुझ्या पुत्रास आता हाक मार. अतिथीच्या त्या बोलण्यावर राणीने आर्तस्वरात राजपुत्रास हाक मारली, बाळा चिलिया, ये धावत ये बाळा. अतिथी तुझ्या वाचून भोजनास थांबले आहेत, धावत ये. बाळा, तो कुठे खेळण्यास गुंतला आहेस का? इथे अतिथी थांबून राहिले आहेत, ये सत्वर ये. माझ्या बाळा, आपल्या सर्वांच्या सत्वांचे रक्षण कर. ते असेही म्हणू लागली की बाळा, तू जर आला नाहीस तर मी माझे प्राण या इथेच आणि या क्षणीच सोडीन. राणीची ती करुण अवस्था पाहून राजाही गहिवरला आणि तोही पुत्रास हाका मारू लागला. सारेजण आता काय होणार म्हणून पाहू लागले. त्याबरोबर राजपुत्र धावत तिथे आला. राजा राणीने अतिथीकडे पाहिले तर त्यांना त्याच्या जागी साक्षात भगवान शिवशंकराचे दर्शन झाले. पुढे आलेल्या चिलिया बाळास शिवानी प्रेमाने जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसवले. राजा श्रेयाळ आणि राणी चांगुनाही त्या शिवचरणावर लोळण घेऊ लागले. तेव्हा आकाशातून देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. मंगलवाद्ये वाजू लागली. सर्वत्र शिवनामाचा जय जयकार घुमू लागला. ते अलौकिक असे दृश्य पाहून लोकही सद्गदित झाले. तेव्हा शिवांनी एक दिव्य विमान आणले. त्यात त्या तिघांनाही बसून ते त्यांना शिवलोकी घेऊन निघाले. तेव्हा कृतार्थ झालेला श्रेयाळ राजाने आपला राज्यकारभार सचिवाच्या हाती सोपवला आणि तो विमानी बसला. भक्तरक्षक भोलेनाथ हे त्यांना निजपदी घेऊन गेले आणि त्यांना चरणाशी स्थान दिले. या झालेल्या घटनेने त्या कांतीनगरात पुढे शिवकृपेने अगाध सौख्य उतरले. सर्वांचा आनंद गगनात माविना. श्रीधर कवी म्हणतात की तो शिवकृपेचा सागर आहे, ब्रह्मानंदाची अक्षय ठेव आहे, तो अभंग आहे, तो शाश्वत आहे. ते पुढे असेही म्हणतात की श्रोतेजन हो, अशा प्रकारे हा शिवलीला अमृत ग्रंथ या 14व्या अध्यायापर्यंत आला आहे. 14 भुवनांचे यथार्थ सार म्हणूनच याचे 14 अध्याय निवेदन केले आहेत. हा ग्रंथ म्हणजे 14 विद्यांचे सार आहे. 14 गाठींचा समूह आहे. यास 14 पदे असल्याने तो गया क्षेत्रीचा आचार आहे किंवा 14 रत्नांचा प्रकाश हा इथे या ग्रंथरूपाने एकवटला आहे. ही लोकप्रिय अशी 14 चक्रे आहेत किंवा वेदांची ही 14 कांडे असून जणू काही हे रत्नांनी भरलेले 14 कोहळे आहेत. हा ग्रंथ म्हणजे जणू 14 कोठड्यांचे एक भव्य दिव्य असे शिवमंदिर आहे. श्रीधर कवी म्हणतात, या ग्रंथाच्या श्रवण, पठन, लेखन, निवेदन, ध्यास आणि अनुमोदन ह्या कोणत्याही स्वरूपात सेवा केली तरी त्याचे शिवोपासकास समान फल प्राप्त होते. भगवान शिव हे सर्व भक्तावर मातेप्रमाणे कृपा सावली धरतात. या गृहपठन श्रवणाने आयुष्यवर्धन, सौख्य, संतती, संपत्तीची प्राप्ती होते. शिवकृपेने सर्व प्रकारची मानसिक रोगव्याधी दूर होते. वंदी संतती लाभते. दुरावलेल्या आप्तांची पुनर्भेट घडते. या ग्रंथोपासकाचे घर सुखसौख्याने वैभवाने भरून जाईल. त्याची त्वरित ऋणमुक्ती होईल. हा ग्रंथ दक्षिण दिशेस तोंड करून वाचल्यास शत्रुक्षय होईल. या ग्रंथाचे शतपारायणे केली असता सर्व संकटाचे निराकरण होते. ज्या घरात हा ग्रंथ असेल तिथे भूत, प्रेत, पिशाच बाधा होणार नाही. या ग्रंथाचे 3 महिने सतत वाचन केल्यास सर्व संकटाचा नाश होतो. भाविकांनी याबाबत स्वतः सेवा करून अनुभव प्रचिती घ्यावी. अभाविकांचे इथे काही काम नाही. सोमवार, प्रदोष काळ व शिवरात्रीस शुद्ध भक्तिभावाने ग्रंथाचे पठण केले असता भगवान शिव हे स्वप्न दृष्टांत देतील. या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे असे फलित आहे. आता आपण ग्रंथाचे सिंहावलोकन करूया. या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात दाशार्ह राजाचे आख्यान आणि राणीने केलेला पतीचा उद्धार हा भाग आला आहे. दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे महत्व आणि
कर्मविपाक कथनाचे निरूपण सांगितले आहे. 3ऱ्या अध्यायात कल्माशपात राजाच्या उद्धाराची कथा आली आहे. 4थ्या अध्यायात चंद्रसेन राजाची महाकाळेश्वराची पूजा, गोपीपुत्र श्रीकराचे शिवपूजन आणि त्यास प्राप्त झालेली शिवकृपा या कथा आल्या आहेत. 5व्यात उमेने सांभाळलेल्या राजपुत्राची कथा व त्यास शिवकृपेने राज्यप्राप्ती हा कथाभाग आला आहे. 6व्यात सिमिंतिनीचे आख्यान निवेदन केले आहे. तर ग्रंथाच्या 7व्या आणि 8व्या अध्यायात भद्राईची कथा सांगितली आहे. 9व्या अध्यायात वामदेवाचे आख्यान, राक्षसाचा उद्धार ह्या कथा आल्या आहेत. 10व्यात शारदा आणि तिच्या पुत्राची कथा, 11व्यात रुद्राक्ष महिमा व भद्रसेन राजाच्या पुत्राची कथा हे भाग आलेले आहेत. ग्रंथाचा 12वा अध्याय हा बहुलेचा तिच्या पतीचा उद्धार कसा झाला ते सांगतो. तर 13व्या अध्यायात शिवगौरी विवाहाचे आख्यान वर्णन केलेले आहे. तर 14व्या अध्यायात गौरी विलीन झाल्याची कथा आलेली आहे. तसेच या अध्यायात श्रेयाळ राजा चांगुना आणि चिलिया बाळाची कथा सांगितलेली आहे. अशा प्रकारे स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातला शिवलीला सांगणारा हा शिवलीला अमृत हा ग्रंथ इथे पूर्ण होतो. त्यानंतर या ग्रंथाचा समारोप करताना श्रीधर कवी हे आपली गुरु परंपरा सांगतात. ते म्हणतात की ब्रह्मानंद यांचा संप्रदाय हा आनंद संप्रदाय आहे. श्रीसागरात महाविष्णूंनी प्रथम ब्रह्मदेवास उपदेश केला. त्यानंतर प्रसिद्ध अत्री मुनी, दत्तात्रय, सदानंद आणि रामानंद अशी परंपरा चालत आली आहे. त्याच परंपरेत अमलानंद, ब्रह्मानंद, कल्याण निवासी सहजानंद, यतेंद्र यांचा समावेश आहे. त्यांच्या पुढे ही परंपरा येथे पूर्णानंद, माझे आजोबा दत्तानंद, माझे सद्गुरू ब्रह्मानंद आणि माझ्यापर्यंत चालत आली आहे. माझे पिता अर्थात सद्गुरू हे पंढरीपासून 4 योजने नैऋत्य दिशेस असलेल्या नाझरे गावचे एक अधिकारी. त्यांनी पुढे पंढरीस येऊन संन्यास ग्रहण केला. चंद्रभागेच्या तीरावरच ते समाधिस्थ झाले. ते ब्रह्मानंद हे माझे पिता, तर सावित्री ही माझी माता. त्या मातृपितृ देवतेस वंदन करून मी हा ग्रंथ येथे संपूर्ण करतो. प्रस्तुत ग्रंथ हा शके 1640 मध्ये विलंबीनाम संवत्सरी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस रविवारी लिहून पूर्ण झाला. ब्रह्मकमंडलू क्षेत्र करा नदीच्या काठावर द्वादशमती नावाच्या नगरीत हा ग्रंथ पूर्ण झाला. असा शिवलीलामृत ग्रंथ हा मूळ 14 अध्यायांचा आहे. हे कैलासनाथा, हे उमानाथा, तुझा जय जयकार असो. अपर्णेचे जीवन असलेल्या, कापरापेक्षाही शुभ्र असलेल्या, ब्रह्मानंदाची आय ठेव असलेल्या, हे जगद उद्धारा, माझ्या हृदयी नित्य निवास करणारा तू सदाशिव हा सत्य, अक्षय, अनंत आणि अविनाशी आहे. स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडात वर्णन केलेल्या श्री शिवलीलामृत ह्या ग्रंथाचा हा 14वा आणि कळस अध्याय शिवभक्त भाविक हे अखंडपणे श्रवण करत भगवान शिवाच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी.